मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमध्ये पाठ क्रमांक 8 पान क्रमांक 35 वर जो पाठ आहे, जो धडा आहे, या पाठाची माहिती आज आपण घेणार आहोत. त्या अगोदर बऱ्याच वेळा मुलांना आपण शाळेत जाताना, काही काम करत असताना, त्याचबरोबर फिरायला जात असताना अशा काही घटना, असे काही प्रसंग आपल्या समोर उभे राहतात की त्यावेळेस आपल्याला सुधरत नाही, समजत नाही, आपण गोंधळात पडतो. तरी पण आपण विचार केल्यानंतर एखाद्याचं नुकसान होणार असेल, काही घटना घडणार असेल, तर ती घटना आपण आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतो, नुकसान टाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या घटनेचे, त्या प्रसंगाचे साक्षीदार आपण होतो. असाच एक साक्षात्कार, असाच एक प्रकारचे प्रसंगावधान शेखरने देखील आपल्या लहानपणी केलेले असते. तर मग आज आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान क्रमांक 35 वर जो पाठ आहे, प्रसंगावधानाचे बक्षीस, या पाठाची माहिती आज आपण या ठिकाणी घेऊया. शेखर हा एक अत्यंत गरीब मुलगा होता. रेल्वेच्या कडेला उभ्या राहिलेल्या झोपडपट्टीत आपल्या आजीसह तो राहत होता. पहा, शेखर अत्यंत एक गरीब मुलगा होता, परंतु हुशार होता आणि त्याचे घर रेल्वेच्या कडेला उभ्या राहिलेल्या झोपडपट्टीत आपल्या वयस्कर आजीसह तो राहत होता. आजी थकली होती, तरी 4-5 घरची धुनी भांडी करून ती दोघांचे पोट भरत असे. पहा, त्याची आजी किती थकली होती, तरी देखील ती काय करायची, दोघांचं पोट भरण्यासाठी 4-5 घरातील घरची धुनी भांडी करून ती दोघांचे पोट भरत असे. शेखरला या सर्व गोष्टीची जाणीव होती आणि आपली आजी धुनी भांडी करते लोकांची, आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या खाण्यापिण्यासाठी, आपल्या राहण्यासाठी, याची जाणीव शेखरला होती. जाणीव म्हणजे नेणीव. नेणीव म्हणजे काय, माहीत असणं. 10 वर्षाचा शेखर आपला अभ्यास सांभाळून लहान मोठी कामेही करीत असे. पहा, केवळ 10 वर्षाचा शेखर हा छोटी मोठी कामे देखील करायचा आणि आपल्या आजीला तो मदत करायचा. 10 वर्षाचा शेखर आपला अभ्यास सांभाळून लहान मोठी कामे करत असे. त्या दिवशी धो-धो पाऊस कोसळत होता. संध्याकाळी एका घरचे काम करून शेखर डॉक्टरीनबाईंच्या बाळाला सांभाळण्यात जात असे. पहा, संध्याकाळी एका घरचे काम करून तो काय करायचा, डॉक्टरीनबाईंच्या बाळाला सांभाळण्यात जात असे. शेखरला ते काम आवडतही असे, कारण डॉक्टरीनबाईचा हेमू फार गोड व खेळकर मुलगा होता. पहा, ज्या डॉक्टरीनबाईच्या घरी तो काम करायचा ना छोटी मोठी, त्या डॉक्टरीनबाईचा मुलगा हेमू दिसायला फार गोड होता आणि खेळकर मुलगा होता. आणि हेमूच्या घरची सर्व मंडळी शेखरशी खूप प्रेमाने वागत असे. तो काय करायचा, हेमूला खेळवायचा आणि त्याच्यामुळे शेखरशी हेमूच्या घरची जी व्यक्ती आहेत ना, ते प्रत्येक व्यक्ती काय करायच्या, प्रेमाने त्याच्यासह वागत असत. आज तर हेमूच्या आजीने शेखरला एक नवा सदरा दिला होता. पहा, हेमूच्या आजीने काय केलं होतं, शेखरला एक नवा सदरा दिला होता. शेखरने तो सदरा लगेच घातला. लाल रंगाचा तो सदरा शेखरला खुलून दिसत होता. पहा, लाल रंगाचा तो सदरा होता, शेखरला अतिशय खुलून दिसत होता, म्हणजे शोभून दिसत होता. उशीर झाल्यामुळे शेखर रेल्वे रुळालगतच्या वाटेने झपाझप घराकडे परतत होता. झपाझप म्हणजे भरभर चालत होता घराकडे जाण्यासाठी. हेमूच्या आजीने दिलेला सदरा आपल्या आजीला दाखवण्यासाठी. आजी आपली वाट पाहत असेल याची त्याला खात्री होती. शिवाय आपला नवा सदरा आजीला दाखवायची घाई त्याला झाली होती. पहा, आपली आजी घरी वाट पाहत असेल आणि हेमूच्या आजीने घेतलेला लाल सदरा जो शोभून दिसत होता शेखरला, तो आजीला दाखवायची त्याला घाई झाली होती. झपझप चालताना शेखरला रूळ वेडेवाकडे झालेले दिसले. झपझप घराकडे जात असताना शेखरला रूळ वेडेवाकडे झालेले दिसले. शेखर चमकला
आता जर रुळावरून गाडी गेली तर ती नक्कीच घसरणार आणि मोठा अपघात होणार. पहा, शेखर कशामुळे चमकला? चमकला किंवा दचकला त्याला म्हणतो आपण. ते पाहून, रेल्वे रुळात गेलेले तळे पाहून शेखर चमकला म्हणजे दचकला. आता जर रुळावरून गाडी गेली तर ती नक्कीच घसरणार आणि मोठा अपघात होणार. अपघात म्हणजे ॲक्सिडंट. हे शेखरने ओळखले, जाणले, समजले. काय करावे? क्षणभर शेखरला काही उमगेना. उमगेना म्हणजे समजेना, कळेना. शेखरला माहीत होती की आता थोड्याच वेळात एक मेलगाडी येणार आहे. शेखरला आता माहिती झाली की थोड्याच वेळात एक मेलगाडी येणार आहे, कारण का त्याचे घर ते रेलगाडीच्या रुळाच्या जवळ झोपडपट्टीमध्येच होते आणि ती झोपडपट्टी रेल्वे रुळालगतच्या जागेमध्ये होती, बाजूला. आता थोड्याच वेळात एक मेलगाडी येणार होती. हा अपघात कसा टाळावा हे शेखरला उमगेना, समजेना, कळेना. पण क्षणार्धात त्याला युक्ती सुचली. एक विचार त्याच्या मनामध्ये आला. युक्ती म्हणजे एक विचार त्याच्या मनामध्ये आला. पुढे पान नंबर 36 वर जाऊया आपण. शेखरने आपल्या अंगातला लाल सदरा काय केला? त्याने शेखरने आपल्या अंगातला लाल सदरा काढला. सदरा म्हणजे काय? शर्ट, अंगरखा, पातळ अंगरखा. त्याचे 2 तुकडे केले आणि 2 हातात लाल तुकडे फडफडवत तो गाडीच्या दिशेने रुळामधून धावत सुटला. पहा, आपल्या 2 हातामध्ये आपल्या लाल सदराचे पातळ लाल शर्टचे 2 तुकडे केले आणि 2 हातामध्ये हे तुकडे धरत फडफडवत तो रेल्वे येण्याच्या दिशेने रुळामधून धावत सुटला म्हणजे पळत सुटला. आता वेळ अगदी थोडा उरला होता. शेखरला गाडीचा आवाज येत होता. पहा, आता वेळ थोडा उरला होता आणि शेखरला गाडीचा आवाज त्याच्या कानावर येत होता. तो वेगाने धावत होता. गाडी त्याच्या दृष्टिक्षेपात आली होती. तो वेगाने धावत असताना गाडी त्याच्या दृष्टिक्षेपात म्हणजे समोर डोळ्याच्या टप्प्यामध्ये. ड्रायव्हरला शेखर दिसला आणि मोठ्या प्रयत्नाने त्यांनी गाडी थांबवली. ड्रायव्हरला शेखर दिसला आणि मोठ्या प्रयत्नाने त्या रेल्वेच्या गाडीच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. गाडीचा ड्रायव्हर खाली उतरला. धापा टाकणाऱ्या शेखरचे म्हणणे ड्रायव्हरने लक्षपूर्वक ऐकले. पहा, गाडीचा ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरला. धापा टाकत येणाऱ्या शेखरचे म्हणणे ड्रायव्हरने लक्षपूर्वक म्हणजे लक्ष देऊन ऐकले. मग ड्रायव्हर आणि काही मंडळी शेखर बरोबर फिश प्लेट्स काढलेल्या जागी आली. मग ड्रायव्हर आणि काही मंडळी, गाडीतील काही मंडळी ड्रायव्हर शेखर बरोबर फिश प्लेट्स म्हणजे रेल्वे रुळाला ज्या जोड देण्यासाठीच्या फिश प्लेट्स लावलेल्या असतात, काढलेल्या जागी आले आणि ते दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला म्हणजे मोठा अनर्थ टळला असे त्यांना मनामध्ये आले. विचार आला, जर शेखरने दाखवलं नसतं तर मोठा अपघात झाला असता. शेखर बरोबर फिश प्लेट्स काढलेल्या जागी आली आणि ते दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना शेखरच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. प्रसंगावधानाचे म्हणजे समयसूचकतेचे कौतुक वाटले. ड्रायव्हरने शेखरचे नाव, पत्ता लिहून घेतला आणि त्या प्रसंगाची हकीकत त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली, मोठ्या अधिकाऱ्यांना कळवली. रेल्वे बोर्डाकडे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला सदरा कामी आला म्हणून शेखरला खूप समाधान वाटले. पहा, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला सदरा कामी आला म्हणून शेखरला समाधान वाटले, आनंद झाला त्याला. शेखरच्या या सत्कार्याची माहिती राष्ट्रपतीकडे पोहोचवण्यात आली. शेखरने केलेल्या सत्कार्याची म्हणजे चांगल्या कामाची माहिती कुठे पाठवली? रेल्वे बोर्डाकडे पाठवली. सत्कार्य म्हणजे काय? चांगले काम. राष्ट्रपतीकडे पोहोचवण्यात आली आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतीकडून शेखरचा गौरव करण्यात आला. गौरव म्हणजे काय? सत्कार करणे. त्याला सुवर्णपदक मिळाले. ते त्याच्या प्रसंगावधानाचे बक्षीस होते. त्याला प्रजासत्ताक दिनी काय दिले? सुवर्णपदक दिले. ते त्याच्या प्रसंगावधानाचे बक्षीस होते. प्रसंगावधान म्हणजे समयसूचकतेचे बक्षीस होते. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 7वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पाठ क्रमांक 8 प्रसंगावधानाचे
बक्षीस या पाठाची माहिती घेतली. आता या पाठाखाली काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची माहिती आपण घेऊयात. शब्दार्थ आहेत. सदरा पातळ अंगरखा, खुलून दिसणे, शोभून दिसणे. झपाझप म्हणजे भरभर. चमकला म्हणजे दचकला. उमगेना म्हणजे कळेना, समजेना. प्रसंगावधान समयसूचकता. सत्कार्य चांगले काम. गौरव सत्कार. अशा तऱ्हेने आज आपण पाठ क्रमांक 8 प्रसंगावधानाचे बक्षीस या पाठाची माहिती घेतली. आता या पाठावर आधारित एक प्रश्न तुम्हाला मी गृहकार्यासाठी देतो. तो प्रश्न असा आहे. शेखरला प्रसंगावधानाचे बक्षीस म्हणून काय मिळाले? शेखरला प्रसंगावधानाचे बक्षीस म्हणून काय मिळाले? आणि शेखरविषयी 5 वाक्य लिहा. शेखरविषयी 5 वाक्य लिहा. या धड्याची माहिती वाचल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही या 2 प्रश्नांची उत्तरे मला लिहून व्हॉट्सॲपमधून सेंड करायची आहेत. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.